आणि तो असणारा या सत्य लोकांपर्यंत असणाऱ्या मंत्रालयाने दोन्ही दिसती नेत्रबळ जैसे दगदगी दिंगराचा दिदा भविष्य लांबुल लोक सकळ भयभीत कार्य करीत असताना तत्परता आलेल्या अंगामध्ये असणारा जोर असलेले आपली शेपूट जी काही आधी मायारूपी शक्ती अशी असणारी हिने सावध केलं आहे ती जमिनीवरती आदळले कार्य करण्याकरता सज्जवान वरिला पुच्छाचा कोळा लंगोनी सुवेळेचा कडा रामस्मरुणी वेगाला केला गारा भूकार मग जे काही असं असणारा आधी माया शक्ती हिची साथ घेतले कारण शक्तीशिवाय कोणतं कार्य संपन्न होत नाही आणि उडान करीत असताना सुवेळेच्या कड्यावर उडान कराय परवा भगवान ऐकोनी त्याचा भूकार दटके कैलाशी शंकर ब्रह्मांड हडबडले थोर घोरांजल मांडिले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा भूकार केलाय आणि भूकार केल्याच्या नंतर कोठारी गाव असं असणार हे गजबजून गेलं नवे नवे कैलाशी भगवान शंकर असणारे मनामध्ये गजबलं एवढा नामस्मरण केलं आकारी प्रलय काय सृष्टी प्रलय रुद्रनी माती दृष्टी इंद्रादिक पडिले संकटी प्राणकंठी दाटले प्रलय काळ येण्याची काळ वेळ ठरलेली असते परंतु हा वेळी असणारा हा प्रलय काळ कसा आलेला आहे याची चिंता इंद्राला सुद्धा वाटू लागली इंद्र मनामध्ये गजबला कडे कचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उड्डाण करिता कपी केशरी सुरासुरी आकांत ज्या ठिकाणी उडान केलंय तो कडा खचलेला आहे जे काही वृक्ष असे असणारे आकाशामध्ये भ्रमण करू लागले आणि जे काही क्रूरकृत्य राक्षस असतील त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीती निर्माण झाल्यामुळे काय झालं सप्त सागरा खळवळा घरा जाऊ पाहिलं सदरा का जीवातला सगळा गोळा गोळाचे निधाके ही पृथ्वी रसातळाला जाते की काय हिचा अंत होतो की काय अशी सर्वांना भीती वाटू लागली हनुमंतराया कार्यासाठी करोनिया राम नाम स्मरण सवेग केले उड्डाण न लागता दक्षण सागर संपूर्ण कमीला असं असणारा अंगामध्ये बळ आहे बळाच्या नंतर शक्ती आहे भक्ती आहे आणि भक्ती बरोबर विवेक आहे विवेकाबरोबर राम नामस्मरण आहे एवढ्याची साथ असल्यामुळे काही क्षणामध्ये तो सागर जाते उल्लंघन पार केला उपरी उपरी गगनांतरी सत्य लोक पर्यंत वरी गिरी उड्डाणाची थोरी विक्रम भारी कबीरचा म्हणजे काही असं असणारं उडान करीत असताना उकरा उकरी जाते वरती वरती उडान जाऊ लागले सत्य लोकांपर्यंत उडान केलाय उडानाची थोरी असणार याचं वर्णन नाथराया करू लागले दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षसगण ते ऐकून या रावण अतिचिंता मना उपजवी या प्रभू रामचंद्राचा भक्त हनुमंत असणारा कार्यासाठी निघत आहे तो कार्य त्याचे पूर्ण केल्याशिवाय राहत नाही याची चिंता कोणाला लागले रामाकडे चिंता रावणाकडे आले आणि रामाकडे चिंता रावणाकडे आल्याच्या नंतर काय घडलं मने गेल्या कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र नाटोपे जे काही असणारी रामाकडची चिंता रावणाकडे आल्याच्या नंतर तो विचार करू लागला कोण रावण मने एवढे प्रयत्न करून असणारा लक्ष्मण विकल केला आणि जर लक्ष्मण असणारा हनुमंतांनी औषधी आणले आणि औषधी आणल्याच्या नंतर जिवंत जर झाला तर माझं जीवन राहणार नाही म्हणून रावणाला चिंता लागली हे तो एकमेका बरी सवीरला नाही होते कर्कचा अवघे मिळा युद्धाचं मगा माझ प्राणांत अहो एका हनुमंतानं लंका चालली त्या लक्ष्मणाला असणारा ज्याचे इंग्रजीत मारलेला आहे अशा प्रकारचे वीर ज्याचे एकापेक्षा एक सरस आहेत
आणि एकापेक्षा एक सरस वीर असणारे यांच्याकडे असताना आमचं संरक्षण कसं होईल? आता काय करू विचार प्रधान मारिले सबग इंद्रजितात या गया पुत्र कुमारे कुमार मारिले. काय चिंता लागू नये, रावण दुःखी का होऊ नये? रावणाच्या अर्धचे गेले, बगलचे गेले, वीर गेले, प्रधान गेले, पुत्र गेले, नातू गेले, सर्व गेले. आता सर्व माझ्यापासून दुरावले. आता मी कोणाचा आश्रय करू? आईची चिंतित रावणा करू विसरला भोजना विसरला उदक बाणा अति चिंती मना पीडित. जी अवस्था रामाची चिंतेनं झाली होती, रामाची अवस्था आपल्या भावासाठी झाली. रावणाची चिंतेनं दुर्दशा कशासाठी झाली? त्याला सुद्धा आपल्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून बाहेर जायचंय, परंतु जीव निघत नाही म्हणून चिंता लागली. उठबशी करू लागला, कोण मध्ये या संकटामधून सोडवेल? आणि ज्यावेळेस चिंता लागते त्यावेळेस अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही. आणि शयन आसन किती चांगलं असलं तरी सुद्धा झोप येत नाही. निद्रा लागे शेजीची करिताशी उठी बैसी तव देखील कारणी विजी मग चरणाशी लागला. असं असणार. गरज ही शोधाची जननी आहे. ज्यावेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस हे मस्तक, हे डोकं विचार करतं. विचार केल्याच्या नंतर पर्याय मिळतो. मग त्याच न्यायानं रावणाला कालनेमी नावाचा पर्याय मिळाला आणि त्या कालनेमीची विनंती असणारा रावण करू लागला. चारी मुखे सुरती नावाला विकटी विग्रह धगधगीत नेत्र गोळा जैसे इंगर कलिराजे. कालनेमीच्या स्वरूपाचं वर्णन करीत असताना त्याला 4 मुख सांगितलेले आहे. कारण हे 8 प्रहर असे असणार, हे 4 प्रहरामध्ये विभागलेले आहेत. आणि या 4ही वेळेमध्ये ज्याच्यामध्ये सामावल्या जातो, या काळाचं जो नियमन करतो, काळावर ज्याची असणारी ज्याचे सत्ता असते, अशा प्रकारचा काळ नेमी हे स्वरूप ज्याचे वर्णन करू लागले. जीवामुखी समसमी तारी दीर्घ 4 हात केसरील कठीण हातेत उभ्या दिसत सुरदैसे. काळाचं वर्णन करीत असताना हे त्या काळाप्रमाणे काळापुढे असं असणार आहे. त्याच्या शरीरावरच्या केसाचं वर्णन करीत असताना जणू काही सूर्यप्राय असणारे ज्याचे दिसावे अशा प्रकारचं स्वरूप, अशा प्रकारची मान्य असणारी त्याची आहे. अति तिकट दाराचारी मुख समान पर्वत दरी खापरायचा काळा शरीरी मुखे 4 समसमित. काळाच्या अधीन असं असणारे ज्याचे सेवक आहेत, जणू काही विस्तीर्ण असं असणारं पर्वतासारखं त्याचं मुख आहे आणि त्या मुखामध्ये सर्वजण ज्याचे समाविष्ट व्हावं अशा प्रकारची रचना असणारी त्याची आहे. वृक्ष रविले दैसासने दैसात पाय दिसती हिंगुळवाडी श्रीराकृती देखता भीती यमकाळ. शरीरावरचे जे काही हातपाय आहे याचं वर्णन वृक्षासारखं केलंय. ज्याच्या स्वरूपाकडे पाहिल्याच्या नंतर काळाच्या मनामध्ये ज्याचे धास्ती भरावी, काळाच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी अशा प्रकारचं स्वरूप त्याचं आहे. अति भयानक शरीराच्या पाठी नसेल ध्वजावणी सत्वर पर्वतेंद्र टाकावा. असणारा जो काळाला रोखू शकतो, वेळ असा असणारा ज्याचे वाया घालवू शकतो अशा प्रकारचा काळ नेहमी समोर पाहिल्याच्या नंतर रावण जाते काय बोलू. रावणादी सगळे समुद्र कुशदीप समग्र लंबोन्या शिर समुद्र पर्वतेंद्र टाकावा. असणारा कुशदीप जाते याला ओलांडून त्या दोनागिरी पर्वताच्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी जाऊन काय कार्य करावं. तुझं नमो वेगे नमाना म्हणून आलो तुझं शरण तेथे गेला कपी नंदन त्याशी विघ्न करावे.
प्रकारचं असणारं ज्यातले वेगवान आहे तू त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी कशा करता जावं कारण हनुमंत असणारा त्या ठिकाणी औषधी आणण्याकरता गेलेला आहे आणि त्या औषधी त्यांना आणू द्यायच्या नाही त्यांना गुंतवून ठेवायचा काळ व्यर्थ घालायचा अशा प्रकारचं कार्य ज्या ते करायचं काळ नेहमी ऐक विनंती लक्ष्मणा भेदलीचे शक्ती उद्या येता गवस्ती सौमित्र निश्चिती मरेला रावण कालनेमीकडे हात जोडू लागला आणि हात जोडून विनंती करू लागला बाबा तुला या ठिकाणी स्मरण करण्याचं कारण म्हणजे लक्ष्मणाला युद्धामध्ये जे काही ब्रह्मशक्ती असणारी ही लागलेली आहे तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळं त्याला जिवंत करण्याकरता हनुमंत औषधी आणण्याकरता गेलेला आहे याला की वायुनंदन करुणी सवेद उडान दिव्या औषधी आणून स्वयं लक्ष्मण उठविल औषधी आणण्याकरता गेले त्या औषधी सर्वसाधारण नाहीत त्या औषधी अतिशय मौल्यवान आहेत आणि त्या औषधीचा संपर्क झाल्याबरोबर जे काही असा असणारा रोग नाहीसा होतो लक्ष्मण ज्याचे जिवंत होईल अशा प्रकारचा रावण कालनेमीकडे सांगू लागला उद्या न येता गवस्ती आणून औषधी समजती वाचवावया निश्चिती प्रतिज्ञा करुणी मारुती गेला त्या ठिकाणी रामासमोर प्रतिज्ञा केली आहे की मी तुझ्या भावाला जिवंत करील भाऊ ज्याचे परत दे अशी प्रतिज्ञा करून ते दिव्य औषधी आणण्याकरता हनुमंत असणारा गेलेला आहे तत्काळ औषधी आणून आता जुडे लक्ष्मण त्याची सुंदर कोण राम लक्ष्मण दुर्बळी अरे बाबा औषधी जर आणली आणि लक्ष्मण जर जिवंत झाला तर राम लक्ष्मण दोघे जण एकत्र येतील आणि एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्या सोबत युद्ध कोण ती बळी आवडून नगरे काळ वडील सगळे बाजार त्याची कोण झुंजला एवढे बघायला वीर आहेत त्याच्यासोबत युद्ध जे ते कोण करेल अशा प्रकारची चिंता राहणार झालेली आहे कपटी करुणा ब्रह्मशक्ती आकेळीला उर्मिला पती तव कार्य साधावे हात हाती उद्या गवस्ती न येता अरे बाबा हे कालनेमी ही ब्रह्मशक्ती मी त्या लक्ष्मणाला कशी आणलेली आहे ही साधेपणाला लागली नाही याच्यासाठी मला कपट करावं लागलं आणि कपटामुळे असणारी ती लागलेली आहे आणि ते कार्य साध्य करण्याकरता तू असणारे सहकार्य करावं चंद्रामृते सदा पूर्ण चंद्राचल म्हणती म्हणून येरवी तो द्रोणादी जाण नामाभिधान विख्यात चंद्रामृत त्या ठिकाणी पडलेले आहे म्हणून चंद्रगिरी अशा प्रकारचं म्हणतात तर त्याचं नाव द्रोणागिरी पर्वत अशा प्रकारचं आहे ही कोण असणारा रावण त्या कालनेमीकडे सांगू लागला रूपाने चंद्रामृत अमृत संजीवनी त्याशी म्हणत औषधी आईशा आनंद पर्वती समस्त वर्तती त्या पर्वतावरती चंद्रामृत असं असणार याचा वर्षाव झालेला आहे आणि त्या अमृतामुळे दिव्य औषधी ज्याचे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मग औषधी एक दोन आहेत का त्या औषधीचं वर्णन करता येणार नाही अशा प्रकारच्या अनंत औषधी त्या ठिकाणी निर्माण झाल्या तेथे गेला कपी नंदन बहुमाया करून आपण त्याची करावे विघ्न सूर्योदया जवन होय असं असणारा कपिनंदन मारुती त्या ठिकाणी गेलेला आहे आणि ते कार्य संपन्न करण्या अगोदर तू ज्याचे त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी जाऊन ज्याचे माया निर्माण करावे कारण मायेमध्ये अनेक जण बुडालेले आहेत ज्याच्या समोर माया आली त्या मायेमधून कोणीही तरलेलं नाही अशा प्रकारची माया निर्माण कर आणि माया निर्माण करून त्या हनुमंताला त्या ठिकाणी गुंतवून ठेव तीही मायेची लक्षण जटाधारी वल्कळा भरण सर्वांगी
कशी करायची माया करीत असताना वल्कलांबर धारण करायचे ऋषीचा वेश धारण करायचा आणि ऋषीच्या वेशामध्ये असणार त्या ठिकाणी ज्याचे तू उत्पन्न व्हायचं माया निर्माण करायचे प्रभू रामचंद्र